नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत. ती म्हणजे की तांब्याच्या जे भांडे असतात त्यामध्ये आपण कुठले पदार्थ ठेवले पाहिजे आणि कुठले नाही ठेवले पाहिजे. बऱ्याचदा आपल्या म्हणजे की तांबा आणि पितळ ह्या धातूची भांडे आपल्या स्वयंपाकघरात आजही खास वापरली जातात. पारंपरिक अशी भांडी घरोघरी असतात. ह्या भांड्यामध्ये पाणी ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, कारण तांब्यातील सूक्ष्म घटक पाण्यात मिसळून शरीराला लाभ देतात. पण प्रत्येक पदार्थ या भांड्यासाठी योग्य असतोच असं नाही. काही पदार्थ तांब्या पितळाच्या संपर्कात आल्यावर रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न खराब होऊ शकतं आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतं. तर मंडळी, सर्वात आधी लक्षात ठेवण्यासारखा पदार्थ म्हणजे ताक. मंडळी, ताक हे नैसर्गिकरित्या आंबट असतं. तांब्या किंवा पितळाच्या भांड्यात ठेवलं तर त्यातील आम्ल धातूसोबत प्रतिक्रिया देऊन अन्नता हानिकारक घटक निर्माण होऊ शकते. त्यामुळे ताक नेहमी स्टील किंवा काचेच्या भांड्यात ठेवणे योग्य ठरते. याचप्रमाणे इतर आंबट पदार्थही या भांड्यामध्ये ठेवणे टाळावे. उदाहरणार्थ लिंबू पाणी असेल किंवा चिंचेचं पाणी किंवा आमटीसारखे पदार्थ तांब्याच्या किंवा पितळाच्या संपर्कात आले तर त्याचा स्वाद बदलतो आणि ते आरोग्यासाठी अपायकारक ठरवू शकतात. दही हा देखील आंबट गुणधर्म असल्याने पदार्थ, त्यामुळे तोही या भांड्यात ठेवू नये. टोमॅटो घालून केलेले कोणतेही पदार्थ जसे की भाजी असेल आणि रस्सा हे सुद्धा आम्लयुक्त असल्याने तांब्या किंवा पितळाच्या भांड्यात साठवणे टाळावे. याचप्रमाणे फळाचा रस विशेषतः संत्रा, मोसंबी किंवा इतर स्ट्रीट फळांचे ज्यूस हे त्या धातूची प्रतिक्रिया करतात. त्यामुळे त्यांचा पोषकपणा कमी होऊन शकतो आणि चवही बिघडते. लोणीचाही आणखीन एक पदार्थ आहे जो या भांड्यामध्ये ठेवू नये. लोण्यात मीठ, तेल आणि आम्ल असते, जे घटक धातूशी प्रतिक्रिया देऊन लोणीच्याच गुणवत्ता खराब करू शकतात आणि दीर्घकाळ ठेवल्यास ते खाण्यास आरोग्य होऊ शकते. लोणीची मातीची भांड्यात साठावे. काचेच्या भांड्यात जास्त छान राहतील. एकंदरीत तांबा आणि पितळाच्या भांडी वापरताना योग्य पदार्थाचं निवड करणे खूप महत्त्वाचं आहे. पाणी साठण्यासाठी ही भांडी उत्तम असली तरी आंबट, खारट किंवा रासायनिक प्रक्रिया होऊन शकणारे पदार्थ यात ठेवणे टाळले पाहिजे. शक्यतो पदार्थ साठवून ठेवताना म्हणजे उरलेले अन्न काढून ठेवताना ह्या प्रकारची भांडी वापरूच नाही. तर म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तांब्याचे किंवा पितळाचे भांडे घरात वापरले नाही पाहिजे. तर ही होती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.